नमस्कार मित्रो, जय रविदास. मी चंद्रकांत ठाकरे. 60च्या दशकात ज्यांचा जन्म झाला आणि जवळपास 36 वर्ष ज्यांनी मुंबई महानगरपालिका बृहमुंबई या ठिकाणी एक इंजिनियर पासून तर सुपर क्लास 1 ऑफिसर पर्यंत जो काही प्रवास केलेला आहे, त्या प्रवासात आणि हा प्रवास घडत असताना त्याच्या अगोदर साहेबांचा संघर्ष इथपर्यंत पोहोचण्यासाठी साहेबांनी जो संघर्ष केलेला आहे, तो संघर्ष आपण माननीय हरीश संपतराव जाधव साहेब, जॉईंट कमिशनर मुंबई या पदावरनं साहेब नुकतेच म्हणजे 30 जूनला सेवानिवृत्त झालेले आहेत आणि 1 जूनला साहेबांचा सेंड ऑफचा कार्यक्रम त्यांच्या ऑफिसमध्ये झाला. ऑफिसमध्ये जवळपास मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, त्याचबरोबर IAS अधिकारी, IPS अधिकारी व बृहमुंबई महापालिकेतले मोठमोठे जे अधिकारी होते, त्या अधिकाऱ्यांनी साहेबांबद्दल, त्यांच्या कारकिर्दीबद्दल जे काही मनोगत मांडले ते खूप मोलाचे होते. कारण 36 वर्षाच्या काळखंडात 36 वर्षाच्या त्यांच्या ह्या प्रशासकीय सेवेत आणि हा प्रशासकीय सेवेतला जो प्रवास आहे, या प्रवासात त्यांना कुठेच त्यांच्या कारकिर्दीला गालबोट लागलेलं नाहीये. इवन एखादाही आरोप जो म्हणतो आपण तो झालेला नाहीये. त्यामागचं कारणच असं आहे की साहेबांमधलं एक गुण, त्यांचं टॅलेंट, त्यांचं राहणीमान, त्यांची शिस्तबद्धता व इतरांप्रती काम कसं करून घ्यायचं. आणि आपत्ती काळात जे कोरोना काळही गेला आणि कोरोना काळही आपण बघितलेला आहे सगळ्यांनी. या कोरोना काळात देखील साहेबांनी मुंबई महानगरपालिकेत कोरोना परिस्थिती ज्या पद्धतीने हाताळली, त्या परिस्थितीत माननीय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंनी देखील माननीय हरीश संपतराव जाधव साहेबांचं कौतुक केलेलं आहे. त्यावेळेस केलेलं आहे कौतुक. आणि हे कौतुक सहजासहजी होत नाही. हे कौतुक जेव्हा तुम्ही त्या कामाला साजेस न्याय देतात, त्या न्यायासाठीच ते कौतुक असतं. कारण की हजारो नव्हे तर लाखो लोकांचे प्राण त्या ठिकाणी वाचवण्याचं काम साहेबांच्या माध्यमातून झालं. म्हणून महाराष्ट्राचे CM मुख्यमंत्री यांनी देखील ह्या पद्धतीने जे कौतुक केलेलं आहे, ते कौतुक खूपही सराहनीय आहे. आणि आपण आज जाणून घेऊया साहेबांचा जो लहानपणीचा म्हणजे 6 वर्षाचे होते साहेब तेव्हापासूनचा जो संघर्ष आहे साहेबांचा, तो संघर्ष नेमका कसा होता. आणि ती जी परिस्थिती होती 1900 जवळपास मी तर म्हणेन की 70-71 मध्ये साहेब शाळेत गेलेले असतील. कारण 65चा साहेबांचा जन्म आहे आणि 71-72ला साहेब शाळेत गेले असतील. परंतु परिस्थिती इतकी खराब होती की एक वेळेच जेवण देखील मिळणं अशक्य होतं. त्या परिस्थितीत दुष्काळ काळ होता. ज्या वेळेस अमेरिकेत आणि ऑस्ट्रेलियात जी ज्वारी होती, लाल ज्वारी, जी डुकरांना खाऊ घालायची, ती ज्वारी भारतातल्या दुष्काळाच्या परिस्थितीत भारतातल्या लोकांना खाऊ घातलेली होती इथल्या तत्कालीन सरकारने. कारण परिस्थिती अतिशय खराब होती. परंतु ती ज्वारी इतर लोक खात होते, तर ती ज्वारी सुद्धा मिळत नव्हती, ती सुद्धा मिळाली नाही. म्हणजे इतकी परिस्थिती आपली या चातुर्ण वर्ण व्यवस्थेमध्ये होती. आणि साहेबांनी जो जातीयतेचे चटके असतील, जे गरिबीचे चटके असतील व इतर जे काही चटके आहेत ते सहन केलेले आहेत. आणि त्यातून हा प्रवास साहेबांचा घडलेला आहे. हा प्रवास काही साधा सुद्धा प्रवास नाही. हा प्रवास खूप संघर्षमय आहे. हा प्रवास खूप कष्टदायी होता. परंतु ज्या अंगी म्हणतात ना, जिद्द आहे, चिकाटी आहे, मेहनत आहे आणि काहीतरी करण्याची त्याच्यात एक उमेद आहे, तोच व्यक्ती इथपर्यंत पोहोचू शकतो. आणि हाच संघर्ष आज साहेबांचा जो संघर्ष साहेब कथन करणार आहेत, हा संघर्ष आपल्या समाजातील जे मुलं आहेत, गरीब मुलं आहेत, ते स्वतःला असं समजतात की आमची परिस्थिती खूप खराब आहे, आमची परिस्थिती खूप बिकट आहे. आणि अशा परिस्थितीत
मी कसा काय अभ्यास करू, मी कसा काय तिथपर्यंत पोहोचू. तर हे एक उदाहरण जे आहे हे त्यांनी अनुभवावं, त्यांनी ऐकावं आणि संघर्ष कुठल्याही परिस्थितीत केला जाऊ शकतो आणि तुम्ही यशस्वी कुठल्याही परिस्थितीत होऊ शकतात. या माध्यमातून तुम्हाला ह्या साहेबांच्या आत्मकथनातून साहेबांचा जो संघर्ष आहे, त्याग आहे, या त्यागातून तुम्हाला नक्कीच कळेल. तर मी माननीय हरीश जाधव साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो. ते सेवानिवृत्त झालेत 30 जून रोजी आणि आता साहेबांची नवीन एक इनिंग चालू झाली आहे. आता पहिले तर साहेब कुठल्याही आता शासकीय कामानिमित्त साहेब म्हणायचे की मला वेळ नाहीये, परंतु साहेब आता बहाणेबाजी चालणार नाही. आम्ही नक्कीच समजू शकतो की खरोखर तुमच्या मागे खूप मोठा व्याप होता, खूप मोठं जबाबदारी होती. त्या जबाबदारीमुळं आम्ही कुठं आमचं मन मारून घ्यायचो आणि कार्यक्रमाला तुमच्या गैरहजेरी देखील आम्ही तो कार्यक्रम उरकून घ्यायचो, तेही आमच्या छातीवर खूप मोठा दगड ठेवून. पण आता ती खंत होती, पण ती खंत आता आम्हाला मुळीच वाटू देणार नाही तुम्ही आणि नेहमी तुम्ही कार्यक्रमाला उपस्थित राहणार. तर साहेब तुमचा संघर्ष आपण मांडावा. नमस्कार. जय रविदास, जय भीम, जय शिवराय, जय जसवंत बाबा, जय मोहन बाबा. सर्वप्रथम मी इथे माझे जे काही सहकारी समाज बांधव आलेत, समाजासाठी काम करतात, त्यांचं पहिले मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आणि कुठल्याही छोट्या मोठ्या माध्यमातून 2 शब्द बोलायची मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो. सर्वात मेन गोष्ट अशी आहे, मी हरिश्चंद्र संपत जाधव, मी मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रदीर्घ सेवा करून 30 जून 2025 रोजी मी सेवानिवृत्त झालो. महानगरपालिकेमध्ये काम करत असताना मी म्हणजे सब इंजिनियर म्हणून काम केलं, असिस्टंट इंजिनियर म्हणून केलं, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून पण काम केलं आणि बऱ्याच वेळेला जेव्हा जेव्हा महानगरपालिकेला आमच्या विभागाला गरज असेल त्यावेळेला मी सहाय्यक आयुक्त म्हणून पण काम केलं, असिस्टंट कमिशनर म्हणून. आणि शेवटी आमच्या मुख्यालयातून माझ्या सिनियरिटी आणि अनुभवाच्या प्रमाणे मला उपप्रमुख अभियंता चीफ इंजिनियर म्हणून पण मला प्रमोशन पदोन्नतीचे पत्र प्राप्त होऊन डायरेक्ट माझं फायनल सिलेक्शनही झालंय. तर इथपर्यंतचा माझा हा प्रवास तसा बघितला तर खूप खडतरच म्हणावं लागेल. सन्माननीय माझे मित्र चंद्रकांतजी ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते, इथं आलेले कासवे बंधू, सूर्यवंशी बंधू, घोलप साहेब, ते देशाचे हे आहेत, आणि राकेशजी, तसेच घोलप आपले आर्मी आहेत, देशाचं संरक्षण करतात. मी स्वतः त्यांना 2 वेळा सॅल्यूट मारलं, कारण आर्मीच्या विषयी माझ्या मनामध्ये फार आदर आहे. तर हा प्रवास सन्माननीय चंद्रकांतजी साहेबांनी त्यांच्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून जे काय माझं इथं कथन केलं, तर काय आहे, असं म्हणतात की इरादे में हो तो सपने भी साकार होते है, अच्छी लगन हो तो रास्ते भी आसान होते है. तर कुठलीही गोष्ट अशक्यप्राय नाही आहे. जर तुमची चिकाटी जिद्द असेल तर प्रत्येक गोष्ट पॉसिबल आहे. मी नेहमीच चंद्रकांतजींना, सामाजिक संघटनेचे, समाजातील समाजवादी दलास नेहमी सांगत आलो आहे की वस्तीमध्ये कुठेही गावात गल्लीत एखादा विद्यार्थी असेल, मुलगा असेल, तो म्हणाल बाबा आमची परिस्थिती अशी आहे, तशी आहे, आम्ही गरीब आहे, आम्हाला खाबन्या. तर असं काही नाही. मी चंद्रकांतजींच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना मी नेहमी सांगतो की तुम्ही त्यांना असं सांगा की बाबा तू भिक्षा मागितली, काचापत्रा गोळा केले, बूट पॉलिश केलंय, तू 1970-75चा दुष्काळचा टाइम बघितलाय, भीषण दुष्काळ किंवा खडतर, असं काही तर नाही ना. आजच्या तारखेमध्ये मला वाटतं गरीब मधला गरीब हातमजूर असेल तर त्याच्याही घरी एक बल्ब, ट्यूबलाईट आणि पंखा तर निश्चित आहे, आणि 2 वेळचं त्याला खाण्यासाठी आहे. आणि जर नसेल तर आज जे काही सामाजिक संघटना आहे, सन्माननीय चंद्रकांतजी ठाकरे त्यांचं शिरोमणी ग्रुप असेल किंवा इतरही रविदास संघटना आहेत, आपल्या बऱ्याचशा काही सामाजिक संघटना आहे ज्या अशा चॅरिटेबल वर्क करतात, गरीब विद्यार्थ्यांना, गरीब लोकांना ते मदत करतात.
तर आमच्या वेळेला असं काही व्यासपीठ नव्हतं, त्याच्यामुळे आम्हाला हे सर्व सोसावं लागलं. पण म्हणून ती भावना मनात ठेवून कुठेतरी समाजाची सामाजिक बांधिलकी आहे आणि समाजासाठी आपलं काहीतरी देणं लागतं. आज आपण जरी सर्वांच्या आशीर्वादाने, व्हिजिबल इनव्हिजिबल हँडच्या दुवा आशीर्वादाने किंवा महामानव क्रांती सूर्य ज्ञानसागर दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृपा आशीर्वादाने आज या सर्वोच्च पदापर्यंत जरी पोचलोय, तरी त्याच ज्या समाजाचं स्वप्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघितलं होतं, छत्रपती शिवाजी महाराज आणि आदरणीय शाहू महाराज यांनी बघितलं होतं, संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांनी जी शिकवण दिली होती, त्या अनुषंगाने आज आपला समाजातील तळागाळाचा जो समाज आहे, त्यातला वंचित घटक आहे, ते गरीब विद्यार्थी असेल, वयोवृद्ध सिनियर सिटीजन असेल किंवा हातावरचे पोट भरणारे असेल, ते आपली वाट बघतात आहे. कारण तुम्ही जेव्हा सर्वोच्च स्थानी पोहोचता, चांगल्या लेवलला, चांगल्या प्रोफाईलला जाता, तर त्यातलं 1-2-5% थोडं तरी आपल्या समाजासाठी 1 महिन्या 2 महिन्याचा पगार कुठेतरी आपले गरीब मुलांसाठी द्यावं. आणि हेच अपील मी आताची जी नवीन पिढी आहे, मला गर्व आहे, आनंद आहे जेव्हा मी ऐकतो की माझा मुलगा अमेरिकेत शिकतो, तो म्हणतो माझा मुलगा लंडनला शिकतो, पुण्याला नोकरीला लागला आहे, कॉर्पोरेट लेवलला लागला. आता आपल्याही समाजामधून बरेचसे मुलं इंजिनिअरिंग करतात, मुली B.Pharm करतात, मेडिकलचं शिक्षण घेतात, उच्च शिक्षण घेतात आणि चांगल्या लेवलचं गलेलठ्ठ पगाराचं त्यांना पॅकेजही मिळतं आहे. ते त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जीवावर, त्यांच्या अफाट कष्टाच्या जोरावर, त्यांच्या मेरिट्सवरती. तर असे आताचे जे समजा 25 ते 30 वयातला जो गट आहे आत्ताचा, ज्यांना कॉर्पोरेट लेवलला चांगला पगार आहे किंवा शासनामध्ये चांगला पगार आहे, चांगल्या लेवलला आहे, त्यांना मी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा माझा जो सन्मान होतोय त्या सन्मान निरोप समारंभ रिटायरमेंट फंक्शनच्या माध्यमातून मी त्यांना कळकळीची विनंती करतोय आणि सर्व समाजाला नतमस्तक होऊन मी त्यांना पुन्हा एकदा अपील करतोय की त्यांनी पण आमच्यासारखे जे सामाजिक घटक आहे, आम्ही आमच्या प्रशासकीय सेवेत असताना आम्हाला समाजासाठी डायरेक्ट वस्तीत जाऊन सेवा करता आली नाही, पण जे काही आता हे सामाजिक लोक आहे, जसे चंद्रकांतजी ठाकरे साहेबांसारखे लोक आहे, आपला वेळ, कुटुंब परिवाराचं सॅक्रिफाईस करून, धंदा सॅक्रिफाईस करून ते सामाजिक बांधिलकी बाळगून लोकांची सेवा करतात, मदत करतात. तसं येणाऱ्या नवीन पिढीने बी करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतोय. राहिला विषय परिस्थितीचा, तर आधीच सन्माननीय चंद्रकांतजी ठाकरे साहेबांनी सांगितलं आणि तेच आहे की असं म्हणतात की तुमच्या मनामध्ये जर जिद्द असेल तर कुठलीही परिस्थिती माणसाच्या आड येत नाही. जर माझ्यासारखा माणूस एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमधून, एवढ्या काबाड कष्टातून, जसं त्यांनी सांगितलं, बूट पॉलिश करणं, भिक्षा मागणं किंवा काचापत्रे गोळा करणं, काबाड कष्ट करणं, इंजिनिअरिंगचं शिक्षण होईपर्यंत काम करणं, आईवडिलांना मदत करणं आणि वयाच्या 6व्या वर्षापासून काम करत करत 58व्या वर्षी रिटायर्ड होणं, म्हणजे नॉर्मल कोर्समध्ये माणूस जेव्हा 25-30 वर्षात नोकरीला लागतो, त्यावेळेला मला कामाचा माझा 18-20 वर्षाचा अनुभव होता. कामाचं स्वरूप फक्त वेगळं होतं. जेव्हा मी इंजिनियर झालो, चांगल्या लेवलला लागलो आणि जीवनमान परिवर्तन झालं, पण हे केवळ शिक्षण आणि शिक्षणाच्या जोरावर. म्हणून मला असं इथं म्हणावंसं वाटेल की 58 मधून माझं पहिलीचे 6 वर्षाचं असताना ते मायनस केलं, तर मागचे गेली 52 वर्ष झालं मी काम करतोय, फक्त नंतर माझ्या कामाचं स्वरूप बदललं. म्हणून आताच्या जी पिढी आहे, आताची जी आपली सामाजिक वस्तीमध्ये मुलं असतील, ते पहिलीपासून तर 2री, 4थी, 5वी, 10वी पुढेही शिक्षण घेणारे, कुठली परिस्थिती आड येत नाही. जर तुमचा उद्देश सफल असेल आणि तुम्हाला शिकायची जर तुमच्यामध्ये जिद्द असेल, तर असं म्हणतात की एव्हरीथिंग इज पॉसिबल इन एनीबडीज लाईफ इफ युअर इंटेन्शन इज क्लिअर, देन इम्पॉसिबल सेज आय एम ऑल्सो पॉसिबल. कारण काय होतं की ह्या जगामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे. जर तुम्ही मनापासून जर काम केलं तर अशक्यप्राय गोष्ट पण म्हणते की मी तुझ्यासाठी शक्य आहे. काय होतं, नाहीतर मग माणूस एक सर्टन लेवलला अभ्यास करायच्या वयामध्ये काहीतरी उन्हाळपणा करायचा, मग अभ्यास करायचा नाही आणि नंतर मग शासनाला दोष द्यायचा, आईवडिलांना दोष द्यायचा, पण स्वतः काय चूक केली ते सांगायचं नाही. म्हणून असं म्हणतात, मॅन इज अनहॅपी, दिस मस्ट बी हिज ओन फॉल्ट, बिकॉज गॉड शुड मेड हॅपी टू बी एव्हरी मॅन. कारण
कोणी समजा दुखी आहे, नाराज आहे, त्याच्या परिस्थितीचा कायापालट नाही झाला, तर मी असं म्हणन, सॉरी टू से इन ड्यू रिस्पेक्ट, त्या परिस्थितीला, त्या गरीबाला तो गरीब जबाबदार आहे. कारण त्या वेळी त्याला कोणी नव्हतं सांगितलं का बाबा तू 18 तास अभ्यास कर, 20 तास अभ्यास कर. कारण माझ्या 58 वर्षाच्या वयात आता माझं रनिंग 59 वय मला सुरू झालंय 2 जूनच्या नंतर. आणि गेल्या 6 वर्षापासून तर 58 वर्षापर्यंत मी 52 वर्ष मी काम करतोय. मी जे काही शिक्षण घेतलं, 18-18, 20-20 तास अभ्यास केला, तर माझ्या 58 वर्षाच्या वयामध्ये माझ्या पाहणीत अजून असं एकही उदाहरण नाही का एखाद्या विद्यार्थ्याने 18-18, 20-20 तास अभ्यास केला आणि अभ्यास करता करता तो मरून गेला, मेला. असं तर माझ्या पाहणीमध्ये आतापर्यंत नाहीये. तर जे काही समजा आज शासनाला, आई वडिलांना कोसत असतील, बा हम बेटे हम शिकव नाही, हमारी परिस्थिती नाही ती, आम्ही शिकू शकलो नाही, तर असं काही नाहीये की तुम्हाला त्यावेळी कोणी नव्हतं सांगितलं 10-10, 20-20 तास अभ्यास करायला. जसं एक पिक्चर मी बघितला होता, मी शिवाजीराव भोसले बोलतोय. त्याच्यामध्ये सन्माननीय महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्या एक स्वप्नाच्या रूपामध्ये आपले जे सचिन खेडकर चित्रपट अभिनेते आहेत, त्यांना एक उद्देशून डायलॉग मारतात की बाबा महाराष्ट्रामध्ये तुम्ही भेळपुरी, पाणीपुरी, नारळ पाणी किंवा कुठलंही काम, वडापाव, हे काम कष्ट करायला महाराजांनी नाही सांगितलं आहे का? कुणी नाही सांगितलंय. कारण कुठलीही व्यक्ती देशातली कुठेही जाऊन जर काम करू शकते, तर मग आपण का नाही करू शकत? तसंच मला ते म्हणायचं आहे की कुठल्याही राज्यातले जास्त IAS होतात, तर मग आपल्या महाराष्ट्रातले का नाही? आपल्या जिल्ह्यातले का नाही? आपल्या तालुक्यातले का नाही? आणि आपल्या खेड्यागावातले का नाही? आणि आपल्या घरातले का नाही? असा माझा आताच्या पिढीला या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझं अपील आहे. तरी इथे विद्यार्थ्यांना खास करून मी संबोधित इच्छितो की त्यांनी जास्तीत जास्त अभ्यास करावा, यशस्वी व्हावं. आणि आज समाज कल्याणच्या माध्यमातून म्हणजे मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, जिथं मी शिकलो, माझे सन्माननीय मोठे भाऊ सुरेश संपतराव जाधव ते शिकले. म्हणजे मी असं म्हणाल की ह्या पाषाणाला मूर्तीत घडवायचं काम पण सुरेश संपत जाधव साहेबांनी केलंय. कारण त्यांचंही माझ्या आयुष्यामध्ये फार मोठं योगदान आहे. तेही शासकीय वसतिगृहामध्ये राहिले. त्या काळी त्यांनी समजा मला DED ITIला टाकलं असतं, तर मी DED केलं तर शिक्षक झालो असतो. ITI केला असतं तर कुठल्या तरी कंपनीमध्ये एक स्किल्ड लेबर राहिलो असतो. पण माझ्या भावाने पुढचा माझा 40-45 वर्षाचा विचार केला आणि मला इंजिनिअरिंगला पाठवलं. त्यांनी स्वतः स्वार्थ त्याग केला. डिग्रीचं शिक्षण न करता डिप्लोमाच्या बेसवर PWD मध्ये ज्युनियर इंजिनिअरची नोकरी पत्कारली. ॲक्च्युली खरोखर तसं बघितलं तर तो माझा सन्मान्य भाऊ सुरेश संपत जाधव IAS व्हायच्या लेवलचे होते. पण त्यांनी सॅक्रिफाईस करून मला पुढं पाठवलं, मला पुढं शिकवलं. खऱ्या अर्थाने आज मी जिथं आहे तिथं ते पाहिजे होते. पण ते म्हणतात की हरीश, आज तू जे काही यश संपादन केलंय हे मी बघितल्यानंतर असं वाटतं की हे माझ्या मुलांनी केलंय, मी केलंय. तर मी सलाम करतो अशा भावाला आणि त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो दीर्घ आयुष्याची. तसंच असा भाऊ प्रत्येकाला लाभो रामच्या रूपात. आणि लक्ष्मणला सर्वोच्च स्थानी पोहोचण्यासाठी अशा प्रत्येक भावाने करायला पाहिजे. तर पुन्हा एकदा मला लास्टली समाजाच्या मुलांना आणि इतरही समाजाच्या मुलांना शेवटी हेच सांगायचं आहे की कुठल्याही गोष्टीचं तुम्ही बर्डन, टेन्शन न घेता सुरुवातीपासून प्रामाणिकपणे अभ्यास करा. 8-8, 10-10 तास करा. तुम्हाला काम करावं लागलं परिस्थितीनुसार तर तुम्ही कुठलीही शाळा ही हाफ डे असते. सकाळपासून दुपारपर्यंत असेल तर दुपारच्या नंतर 2-4 तास काम करा आणि संध्याकाळी रात्री 12-1 वाजेपर्यंत अभ्यास करा. नियमितपणे हे केलं, थोडं रनिंग, वॉकिंग, व्यायाम करा. चटणी भाकर खाऊनही तब्येत सांभाळता येते. कारण फिटनेस नाही तर मग काहीच नाही. म्हणून सर्व आताच्या मुलांना माझं पुन्हा एकदा अपील आहे, जे संसारिक लोक आहेत त्यांनाही अपील आहे की कुठल्याही व्यसनाच्या आहारी न जाता आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यावं, फॅमिलीची काळजी घ्यावी. आणि जे काही आता शासनाच्या नोकरीमध्ये माझे समाजाचे बांधव असतील, भगिनी असतील, तर हा जो दिवस सेवानिवृत्तीचा यशस्वीरित्या माझ्या जीवनामध्ये आला, असा सेवानिवृत्तीचा सुवर्ण काळ, सुवर्ण दिवस
एक दिवस माझ्या समाजाच्या तमाम बंधू आणि भगिनींच्या जीवनातही हा सेवानिवृत्तीचा योग यावा अशी मी संत शिरोमणी गुरु रविदास चरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सामाजिक संघटना ज्या काही असेल, तसं बोलायला गेलं तर अख्खा दिवस पुरणार नाही. सर्वांचं नाव घेणं इथं शक्य नाहीये. अनावधानाने कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल, बोलण्यामध्ये भावनिक कुठे काही माझा एखादा शब्द चुकला असेल तर माझं इंटेन्शन चुकीचं नाही. माझ्या तळमळीतून पोटतिडकीतून विद्यार्थ्यांच्यासाठी मी इथे बोलतोय. बोलता बोलता अनावधानाने कुठे काही माझा शब्द चुकला असेल तर मी सन्माननीय महाराष्ट्र शासन, केंद्र शासन, तसंच ज्या काही ऑर्गनायझेशन यंत्रणा आहे शासनाच्या, त्या सामाजिक संघटना, माझे बंधू, फॅमिली, रिलेटिव्ह, मित्र, आप्तेष्ट सर्वांना नतमस्तक होऊन मी इथं क्षमस्व माफी मागतो. आणि कुठे काही समजा चुकीचा शब्द वापरला गेला असेल तर मला मोठ्या मनाने माफ कराल. पण तळमळ एकच आहे की विद्यार्थी हा आपल्या देशाचा कणा आहे, तो चिखलाचा गोळा आहे. त्याला तुम्ही जसा आकार द्याल तसा तो घडेल. विद्यार्थी घडला तर त्याचं घर घडेल, घर घडलं तर गाव घडेल, गाव घडलं तर तालुका घडेल, तालुका घडला तर जिल्हा घडेल, जिल्हा घडला तर राज्य घडेल, आणि राज्य घडलं तर प्रामुख्याने आपला देश घडेल. म्हणून शेवटी पॉइंट वरती, ग्राउंड रूटला शेवटी शिक्षण आणि विद्यार्थी ही गोष्ट आहे. तर सर्वांनी शिक्षणासाठी कास धरावी, ओढ धरावी. कुठलंही तुम्ही जयंती करा, कुठलाही सामाजिक कार्यक्रम करा, कारण त्या माध्यमातून लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचवता येतात. तर जे काही महान व्यक्ती होऊन गेले त्यांचं सन्मानार्थ त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांची जयंती म्हणा, कार्यक्रम म्हणा, सामाजिक कार्यक्रम म्हणा, फेस्टिवल म्हणा, काही मोटिवेशनल मुलांच्यासाठी काही कार्यक्रम म्हणा, त्यांच्यासाठी वह्या पुस्तकाचं वाटपचं कार्यक्रम म्हणा, आरोग्याचं शिबिर म्हणा, वयोवृद्धांसाठी काही मदतीचा कार्यक्रम म्हणा, हे निश्चितच व्हायला पाहिजे. तर पुन्हा एकदा मी आत्ताच्या तरुण पिढीला, जे खास करून नोकरीमध्ये आहे, चांगल्या कॉर्पोरेट लेवलला आहे, त्यांना मी अपील करतो. आता असं म्हणतात नेहमी, उगते हुए सूरज को कोई भी सलाम करता है, डूबते हुए सूरज को कोई सलाम नहीं करता है. पण असं म्हटलं जातं की बंदर चाहे कितना भी बूढ़ा हो, छलांग लगाना वो नहीं भूलता है. आणि असंही म्हटलं जातं की मेलेल्या हत्तीची जिवंत बैलापेक्षा जास्त किंमत असते. म्हणून अनुभव हा अनुभव आहे. आता मी नोकरीतून सेवानिवृत्त झालो आहे. कुठेही माझ्या समाजाला, माझ्या सामाजिक बांधवांना, समाजातील समाजवादी दलाला, कुणालाही केव्हाही कुठल्याही मार्गदर्शनाची आणि मदतीची गरज असेल, जेवढं माझ्याकडून होईल तेवढं मी करेल. मला काय राजकारणचं मी कधी केलं नाही, मला ते येत नाही आणि माझा तो पिंड पण नाही आहे. पण समाजाच्या उद्धारासाठी जे काही ज्ञान दीक्षा मी प्राप्त केली आहे, मलाही असंच कोणीतरी घडवलंय, बनवलंय, या पाषाणाला मूर्तीत घडवलंय. जसं मी माझ्या भावाचं नाव घेतलं, सन्माननीय सुरेशजी संपतराव जाधव. माझी आई, माझी पत्नी सौ सुनीता हरिश्चंद्र जाधव, हिचाही माझ्या आयुष्यामध्ये फार मोलाचा वाटा राहिला आहे. आणि तिने पण म्हणजे खांद्याला खांदा लावून माझ्या संसारामध्ये घर सांभाळलं, तिने मुलांना सांभाळलं, त्यांच्यावरती संस्कार केले, त्यांना चांगलं दीक्षा दिली, त्यांना शिकवण दिली. कारण मी गेले कित्येक वर्ष महापालिकेच्या सेवेच्या निमित्ताने माझ्या मुलांना मला कधी वेळ देता आला नाही. कारण सकाळी जेव्हा मी ड्युटीला पळायचो तेव्हा मुलं झोपलेले असायचे, रात्री जेव्हा उशिरा यायचो तेव्हा मुलं झोपलेले असायचे. कधी त्यांना मला तेवढा वेळ देता आला नाही. कारण ज्या खुर्चीवर आपण बसतो त्या खुर्चीला न्याय देता यायला पाहिजे. जे शासनाने आपल्यावर जबाबदारी टाकली तर ती जबाबदारी आपल्याला यशस्वीरित्या पार पाडता यायला पाहिजे. मी करोना काळामध्ये जसं सन्माननीय चंद्रकांतजी ठाकरे साहेबांनी सांगितलं, जे काय माझ्याच्याने होईल ते मी केलं. तसंच मुंबई महापालिकेत सेवेमध्ये असताना मुलुंड भांडूपचं जी बॉर्डर आहे, आझाद नगरचा नाला जो टेंबीपाड्यावरून खाली येतो, फ्लडिंग झालं होतं. 3 रात्र 2 दिवस तिथे कंटिन्यू होतो. तर माझ्या सेक्शनल हेडच्या हस्ते मला प्रशस्ती पत्रक दिलं आहे. दुसऱ्यांदा जेव्हा मी 2010ला माझं अंधेरीला बदली झाली तर जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड ब्रिजचं तेव्हा काम चालू होतं. त्या कामासाठी लाईन क्लिअर करण्यासाठी एन्क्रोचमेंट काढणं म्हणजे अतिक्रमण काढणं गरजेचं होतं. तर आम्ही शेकडोनी अतिक्रमण काढले. त्यावेळचे आमचे जे
सन्माननीय आदरणीय आयुक्त होते, सन्माननीय स्वाधीन क्षत्रिय साहेब म्युन्सिपल कमिशनर, त्यांच्या हस्ते मला लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड दिलं गेलं, प्रशस्ती पत्रक दिलं गेलं आणि माझ्या सर्व्हिस बुकला त्याची नोंद झाली आहे. तर मी त्या सरांचेही आभार मानतो. माझे जे वरिष्ठ त्यावेळचे असतील, ज्यांनी माझ्यावर तो विश्वास दाखवला आणि ते रेल ओव्हरब्रिजच्या कामासाठी, म्हणजे एखादी गरोदर स्त्री आहे, वयोवृद्ध एखादा पेशंट आहे, त्याला नेतानी म्हणजे अंधेरीवरून जोगेश्वरीच्या ईस्टवरून वेस्टला जायला त्यावेळी 2010 पूर्वी कमीत कमी 1-1, 2-2 तास लागायचे. पावसामध्ये कित्येक वेळा डिले व्हायचं. अशा वेळी कोणाचा प्राण जाऊ शकतो. तर ते काम करण्याचं भाग्य मला मिळालं, ते एन्क्रोचमेंट काढायचं भाग्य मला मिळालं. जीवावर उदार होऊन महापालिकेसाठी काम केलं. जसं आपण म्हणतो, एखादा सैनिक समोरून गोळी चालती तर तो बॉर्डर सोडत नाही, तोही बंदूक ताणून उभा राहतो. भारत मातेसाठी शहीद होण्याचं तो सामर्थ्य ठेवतो. तसं त्यावेळी मला वाटलं की महानगरपालिकेला आपली गरज आहे, करोना काळात गरज आहे. आम्ही कंटिन्यू काम केलं, एक अर्धा दिवसही सुट्टी घेतली नाही आणि महापालिकेला जेव्हा आवश्यकता होती, ज्या संस्थेने ऑर्गनायझेशनने आपल्याला भाकर दिली, कुटुंबाला चांगलं जीवन दिलं, मुलांना शिक्षण दिलं, समाजामध्ये एक सामाजिक स्थान दिलं, त्याच्यासाठी जेव्हा जेव्हा काम करायची वेळ आली, मनोभावे सेवा केली. आणि आज मी जसं बोललो, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड ब्रिज 5 ते 7 मिनिटांमध्ये तुम्ही ईस्टवरून वेस्टला जाऊ शकता, जिथे कमीत कमी अर्धा 1-1 तास लागायचं. एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियानी पण माझा सन्मान केला. त्यांनी पण दिल्लीचे काही एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे हायर ऑथॉरिटी झाले होते, त्यांनी ट्रॉफी सर्टिफिकेट दिलं माझ्या चांगल्या कामाबद्दल, जे महापालिकेच्या वतीने आम्ही त्यांना सहकार्य केलं. त्यांचं काही मॉकड्रिल होतं, काही काम होतं, त्याच्यामध्ये आम्ही खारीचा वाटा उचलला, मदत केली आणि चांगलं इन द इंटरेस्ट ऑफ लार्ज पब्लिक काम केलं. तर एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियानी पण दिल्लीचे अधिकाऱ्यांनी माझा सन्मान केला. असं माझ्या जीवनाच्या प्रवाहामध्ये काम करताना मला जे काही मान सन्मान मिळाला, समाजाकडून मिळाला, महापालिकेने पण सेवानिवृत्त होताना मला सर्टिफिकेट दिलं, एक लाईफ टाईम ट्रॉफी दिली. माझ्या अर्धांगिनी सौ सुनीता हरिश्चंद्र जाधव यांचाही सत्कार केला. त्याबद्दल मी बृहन्मुंबई महापालिकेचा मी सदैव ऋणी राहील. 7 जन्म घेतले तरी महानगरपालिकेचे उपकार फिटणार नाही. माझ्या अंतरात्म्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचं सर्वोच्च स्थानी स्थान राहील आणि पुन्हा कधी मला जर कधी जन्म मिळाला तर असाच सामाजिक बांधिलकी आणि समाजाची सेवा करण्यासाठीच मी परमेश्वराला आराधना करेल की परमेश्वरा या पृथ्वीवर मला माझ्या तमाम गोरगरीब आणि बिछडलेला जो समाज आहे त्यांच्या सेवा करण्यासाठी मला पुनर्जन्म मिळाला तर मी आनंदाने त्या गोष्टीचा स्वीकार करेन. कारण ज्या समाजाने आपल्याला काही घडवलं, बनवलं, त्यांचं आपले बांधिलकी असते, देणं असतं. पुन्हा एकदा आपल्या शिरोमणी रविदास ग्रुपचे तुम्ही पदाधिकारी इथं आले, ह्या अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्या संघटनेचं जाळं नाशिक नव्हे, महाराष्ट्र नव्हे, तर भारत नव्हे, तर जगभर हे जाळं तुमचं पसरावं आणि तुमचं कार्य, सामाजिक संघटनेचं कार्य असंच सर्वोच्च स्थानी जावं, असं मी संत शिरोमणी गुरु रविदास महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आमचे कुलदैवत श्री जसवंत बाबा, मोहन बाबा यांच्या चरणी मी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो. परमेश्वरा सर्वांना आरोग्य दे, सत्सद विवेक बुद्धी दे आणि सर्वांचं भलं कर. आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे मी आभार मानतो, समाजाचे आभार मानतो. माझ्या सेवानिवृत्तीसाठी आणि सेकंड इनिंगसाठी जे काही तुम्ही मला शुभेच्छा दिल्या, आरोग्यमय आयुष्यासाठी मला जे काही तुम्ही मला शुभेच्छा व्यक्त केल्या, सदिच्छा दिल्या, त्याबद्दल मी समाजाचा, तुमच्या सर्वांचा सदैव ऋणी राहील. आता इथून पुढे जे काही आयुष्य आहे, समाजासाठी आणि कुटुंबासाठी भरपूर वेळ देण्यासाठी, बहिणींसाठी, नातेवाईकांसाठी तशी खूप जणांची नाराजगी राहिली आहे. कारण बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमांमध्ये जाता आलं नाही. मागच्याच वर्षी आपलं संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांची जयंती होती, सन्माननीय मिरवणूक होती. सन्माननीय चंद्रकांतजी ठाकरे साहेबांनी दीप प्रज्वलन माझ्यासाठी 1 तास उशिरा केलं. असं मला समजलं 4-5 हजार लोकांना तिथं ताटकळत थांबावं लागलं की बस जाधव साहेब येऊ राहिले, जाधव साहेब येऊ राहिले. पण मी माफी मागतो
संत शिरोमणी गुरु रविदास चरणी नतमस्तक होऊन तमाम समाज बांधवांची पुन्हा माफी मागतो. त्यावेळी मी ड्युटीवर होतो. माझे काही महापालिकेचे आमचे इमर्जन्सी कामं असतात, कारण इमर्जन्सीमध्ये आम्हाला ना शनिवार असतो, ना रविवार असतो, ना दिवस असतो, ना रात्र असतो. कारण डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट खाली आम्हाला जे काही जबाबदारी दिलेली आहे, ही जबाबदारी पार पाडणं हेच आमच्या डोळ्यासमोर असतं आणि त्याच्याशिवाय आम्हाला काही सुचत नाही. तर त्या कामाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे अनावधानाने समजा मी हजर नसन राहिलो, तर पुन्हा एकदा पूर्ण समाजाची शिरोमणी ग्रुप, सन्माननीय चंद्रकांतजी ठाकरे त्यांचा ग्रुप, कारण त्यांनी 2 महिने खूप अथांग मेहनत घेऊन ते कार्यक्रम उभा केला होता आणि त्यावेळी मला हजर राहता आलं नाही. परंतु आत्ताच इथे बसल्यावर मला चंद्रकांतजी ठाकरे साहेब बोलले का सर जी अभी बहाना नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा. तर आपला हुकूम सर आखो पे आहे. कारण ह्या गोष्टीशी मी सहमत आहे. कारण 30 जूनच्या नंतर 1 जुलैला मला लई जणांचे फोन आले. माझे सन्माननीय मोठे भाऊ सुरेशजी संपतराव जाधव साहेबांचा फोन आला. डेप्टी इंजिनियर PWD समृद्धी महामार्गामध्ये त्यांचा मोठा हात राहिला आहे. खूप काम केलं आहे त्यांनी. तर मला 5 वाजता फोन आला की बाळा आता कसं वाटतं. माझे मित्र, आप्तेष्ट, नातेवाईक, सिनियर ज्युनियर सर्वांनी फोन केला की सर आता तुम्हाला कसं वाटतंय. तर म्हटलं खूप रिलॅक्स वाटतंय, मोकळं वाटतंय आणि जे काही आता वेळ आहे ते समाजाच्या साठी पण राहील. कधी तुम्हाला शिकायतचा मौका मिळणार नाही ॲज पॉसिबल ॲज. बस मेरी लंबी उम्र के लिए दुआ करना आणि जिथंही मंदिर, मस्जिद, चर्च, दर्गा चालेल माझ्यासाठी पण त्याच्या परमेश्वराला आराधना करा की साहेबांना आमचं उदंड आयुष्य लाभू दे, जेणेकरून साहेब आम्हाला दीर्घकाळ अवेलेबल राहील आणि समाजाची सेवा करण्यासाठी आणि तुमच्या बरोबर मॉरल सपोर्ट म्हणून खांद्याला खांदा लावून चालण्यासाठी उपलब्ध राहील. एवढं बोलून मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांची रजा घेतो. तुम्ही आलात, मला माझ्या रिटायरमेंटच्या शुभ मुहूर्तावरती मला तुम्ही 2 शब्द बोलायची संधी दिली, त्याबद्दल मी सदैव तुमचा ऋणी राहील, आभारी राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संत शिरोमणी गुरु रविदास महाराज, जय शिवराय, जय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जय जसवंत बाबा, जय मोहन बाबा, जय बृहन्मुंबई महानगरपालिका, जय जिम, जय फिटनेस. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद साहेब. साहेबांची एक ओढ मी नेहमीच पाहिलेली आहे. आम्ही साहेबांना भेटायला ज्या वेळेस त्यांच्या बंगल्यावर आलो अथवा मुंबईला आलो, त्यावेळेस साहेबांनी शिक्षणाबद्दलचं जे महत्त्व आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं बाबासाहेब म्हणतात. त्याच पद्धतीने त्यांचाच आदर्श, बाबासाहेबांचा आदर्श हा साहेबांनी घेतलेला आहे आणि वेळोवेळी वेळ भेटेल त्या ठिकाणी कुठलाही प्रसंग असो, कुठलाही कार्यक्रम असो, कुठलाही क्षण असो, तर अशा वेळी ते शिक्षणाचं महत्त्व इतरांना, समाज बांधवांना, समाजाच्या पलीकडे देखील जो बहुजन समाज आहे, मग त्यात 18 पगड जातीतले जे बहुजन वर्ग आहे त्यांना देखील साहेब समजवण्यात व्यस्त असतात. शिक्षणाबद्दलचं महत्त्व साहेबांचं खूप अभिनंदनीय आहे आणि असंच साहेबांनी नेहमीच हा त्यांचा गुण जो आहे, हा त्यांचा गुणधर्म आहे, हा गुण त्यांनी नेहमीच बाळगावा. कारण साहेबांचा छंदच मला शिक्षणाबद्दल खूप मोठा वाटतो आणि शिक्षणामुळेच माणूस खूप मोठा होऊ शकतो असं साहेबांचं नेहमीच म्हणणं आहे आणि ते सत्य देखील आहे. धन्यवाद. जय रविदास. आम्ही या ठिकाणी साहेबांचा या ठिकाणी यथोचित असा सत्कार करीत आहोत. थोडं पाऊस कर.